जे देही उदास गेले आशा पाश निवारोणी विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडोने दी विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता तुका म्हणे सत्य कर्मा भावे साय घातलिया भय नरका जाणे विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता पांडुरंगा करो प्रथम नमन करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता श्री संतांचे माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत ओम नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा काय माझी वाणी मानेल संतांसी रंजो चित्तासी आपुलिया भक्ताईसे जाणा जे देही उदास गेले आशा पाश निवारोणी प्रस्तुत भगवत चरणारंदी व आपणा सर्व ज्ञानवृद्ध वयोवृद्ध आणि तपोवृद्ध भाविक भक्तांच्या सेवेला निवडलेला अभंग महाराष्ट्रभूषण वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे संत तुकाराम महाराज यांचा चार चरणांचा संतांचं भक्तांचं महात्म्यांचं अंतरंगाचं लक्षण वर्णन करणारा उत्कृष्ट आणि गोळा अभंग आहे विठ्ठल या अभंगावर सविस्तर विवेचन करण्यापूर्वी एक 2 मिनिटाचा परिहार द्यावायचा तो म्हणजे असा आदिशक्ती मुक्ताबाई यांच्या या कोथळी येथील दरबारामध्ये आणि आईसाहेबांच्याच 725व्या अंतर्धान आणि सोहळ्यानिमित्त या मंदिराच्या सर्व प्रमुख माननीय हरिभक्तपरायण गुरुवर्य आदरणीय सर्व टीमतर्फे वर्षभर कार्यक्रम राबवले जात आहेत. खरोखरच ही सर्व भाविक भक्तांसाठी ज्ञानाची मेजवानी आहे विठ्ठल. या कार्यक्रमाअंतर्गत श्री संत शिरोमणी संत नरहरी महाराज सुवर्णकार समाज सेवा समिती जळगाव जिल्हा यांच्या अथक परिश्रमाने आणि या सर्व दरबारातील ज्येष्ठ आदरणीय आमचे अध्यक्ष माननीय रवींद्र भैया पाटील त्याचप्रमाणे हरिभक्तपरायण आमचे आदरणीय हरणेजी महाराज आदरणीय उद्धवजी महाराज आणि आमचे सर्वांचे लाडके सुवर्णकार समाजातील एक वेगळं आणि आगळं व्यक्तिमत्व श्री शेखरभाऊ वानखेडे यांच्या या सर्वांच्या सहकार्यानं आणि हा अतिशय सुंदर असा सकल संत चरित्र आणि नामसंकीर्तन सोहळा या ठिकाणी सुरू आहे आणि त्यात माझ्यासारख्या पामराला सेवा मिळाली आहे. अहो भाग्य विठ्ठल.
वैकुंठवासी गुरुनाम गुरु माझे पिताश्री आदरणीय हरिभक्तीपरायण नामदेव महाराज भामरे रवंजेकर आणि वैकुंठवासी हरिभक्तीपरायण पार्वताबाई भामरे माझ्या मातोश्री यांच्या आशीर्वादाने आणि कृपेने मला हा सन्मान मिळाला. अन्यथा माझी काही या ठिकाणी उभी राहण्याची पात्रता नव्हती. त्यासारखा मी श्रोता होतो, पण असं आहे त्यांनी कृपा केली म्हणून श्रोत्यातून वक्त्याकडे आलो. विठ्ठला असं आहे. स्थळ पवित्र आणि काळ पवित्र, तो कार्यक्रमच पवित्र. स्थळ म्हणजे काय तर प्रत्यक्ष आईसाहेबांचा दरबार आहे. किती नयनरम्य आणि विलोभनीय जंगलराजमध्ये या ठिकाणी उपस्थित या आणि दरबारामध्ये हा सोहळा संपन्न होतो आहे. म्हणजे स्थळ पवित्र, प्रत्यक्ष अधिष्ठान आहे इथं आईंचं. या अधिष्ठानाच्या स्थळामध्ये आणि पितृपक्ष जरी आपण वेगळा मानत असलो, परंतु आपल्या मातृपितृंचं ते एक प्रकारे स्मरण करून देतो म्हणून तो काळसुद्धा पवित्रच आहे. आपल्या आईवडिलांची आठवण आपल्याला या निमित्ताने करता येते म्हणून हा काळ पवित्र आणि म्हणून हा सोहळा पवित्र. मी विशेष करून इथल्या सर्व टीमचं आणि विशेष करून उल्लेख करेल की त्यांनी या ठिकाणी या सप्ताहाची जी योजना केलेली आहे अतिशय सुंदर केलेली आहे. सर्व संतांचं चरित्र या ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळतं आहे. खूप भाग्य आहे. एखादा सप्ताह असतो त्यात पारायण असतं किंवा गाथा पारायण असतं, वेगवेगळे आणि कार्यक्रम असतात, पण या ठिकाणी सर्व संतांचे चरित्र वर्णन केली जात आहेत आणि संकीर्तनही होत आहेत. आणि या सगळ्या कार्यक्रमांना या ठिकाणची ही संपूर्ण टीम, आदरणीय कीर्तनकार आहेत, प्रवचनकार आहेत, भागवतकार आहेत, त्याचप्रमाणे आमचे मृदुंगाचार्य दोघीही, सगळा शीनभाग गेला बरं का. हो, आमचे सर्व टाळकरी मंडळी इतके आणि उत्साहामध्ये होते की सगळा शीनभाग निघून गेलेला आहे. इतकं सुंदर वातावरण आणि आमचे चोपदार दादा सर्व या ठिकाणी आणि उपस्थित ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी. आणि अजून काय सांगू की ज्यांच्यामुळे हा कार्यक्रम संपूर्ण देशामध्ये जातो आहे किंवा परदेशातही जातो आहे असं माझी माऊली चॅनल. विठ्ठल या निमित्तानं मी तुम्हा सर्वांना तर वंदतोच आहे. सप्ताह म्हटला म्हणजे ज्ञानाची मेजवानी मी सांगून गेलो, पण परंपरेने असं शिवजी से दो प्रकार की गंगाएं अवतीर्ण हुई है, एक तो है जल गंगा और दूसरी है ज्ञान गंगा. भगवान शिवजी के जटा से जो गंगा अवतीर्ण हुई उसे कहते हैं जल गंगा, और भगवान शिवजी के जिह्वा से जो गंगा अवतीर्ण हुई उसे कहते हैं ज्ञान गंगा. अगर आपको जल गंगा में स्नान करना हो तो नासिक या त्र्यंबक जाना पड़ेगा, लेकिन ज्ञान गंगा इतनी दयालु है कि वह खुद ब खुद कोथड़ी में पहुंच चुकी है. विठला गेल्या 2 वर्षापासून वैश्विक महामारी कोरोनामध्ये सर्व जनताच नव्हे, सर्व भक्त सर्वच जण त्रस्त झाले. लॉकडाऊन आणि लॉकडाऊनच, या पलीकडे दुसरा विषयच नव्हता. परंतु आदिशक्ती मुक्ताईंनी काय कृपा केली, या कोरोनाला यंदा सुट्टी दिलेली आहे बरं का. ही खूप भाग्याची गोष्ट आहे. आणि म्हणून असे हे कार्यक्रम आता व्हायला लागले आहेत. आणि अशा या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपला जो काळ हरिभक्तीमध्ये सेवेमध्ये जातो तो धन्य आहे. असं म्हटलं आहे, ओ क्षण धन्य है जो सत्संग में लग जाए, ओ धन धन्य है जो सत्कर्म में लग जाए, ओ जन्म धन्य है हरि कथा कीर्तन में लग जाए,
ओ कुल धन्य है जो शूर दाता भक्त को जन्म दे जाय. इति परम पूजनीय रमेश भाई ओझा. विठ्ठल. अशा या ज्ञानगंगेमध्ये नवे नवे आदिशक्ती आईंच्या या सोहळ्यामध्ये आणि संत नरहरी महाराजांच्या या सर्व समितीतर्फे ज्या माता पितरांच्या निमित्तानं इथं सेवा दिलेली आहे त्या सर्व 7-8 दिवसाच्या सर्व मातृपितृजनांना मी पुन्हा वंदन करतो आणि त्यांचा वारसा समर्थपणे पेलणारे त्यांचे आणि वंशज किंवा त्यांचे सुपुत्र यांनाही वंदन करतो आणि अभंगाकडे वळतो. विठ्ठल. संकीर्तन सेवेसाठी संत तुकोबारायांचा अभंग निवडलेला आहे. संत तुकोबाराय या अभंगामध्ये संतांचे, भक्तांचे, महात्म्यांचे अंतरंगाची लक्षणं सांगतायत. मग तुम्ही म्हणाल लक्षणं सांगतायत म्हणजे लक्षणात काही प्रकार आहेत का? तर हो, लक्षणामध्ये 2 प्रकार, एक बाह्य लक्षण आणि दुसरं अंतरंग लक्षण. मग बाह्य लक्षणाने काय समजतं? तर बाह्य लक्षणाने माणसाचं डिपार्टमेंट समजतं, म्हणजे तो कोणत्या खात्याचा आहे किंवा कोणत्या क्षेत्राचा आहे ते कळतं. आणि अंतरंगाने काही वेगळं कळतं. म्हणजे काय? तर बाह्यांगाने क्षेत्र कळतं आणि अंतरंगाने चरित्र कळतं. विठ्ठल. उदाहरणार्थ, डोक्यामध्ये हॅट आहे, पारेवर पट्टा आहे, हातामध्ये दंडा आहे, समजून घ्यायचा हवालदार आहे. बाह्यांग. बाह्यांगावरून आपल्याला त्यांचं क्षेत्र कळतं, पण बाह्यांगाने आपल्याला सर्व काही कळत नाही. श्री गुरु आदरणीय आमचे नामदेव बाबा नेहमी सांगायचे की बाह्यांगाने साधू किंवा भक्त किंवा संत ठरले असते तर 50 रुपयात साधू झाले असते. विठ्ठल. कसं काय? 30 रुपयाची माळा, 10 रुपयाचं गोपीचंदन आणि 10 रुपयाचा बुक्का, झाला साधू पक्का. बाह्यांगाने साधू ठरत नाही. काय जटा, दाढी, वेश, पांढरे कपडे वगैरे वगैरे, हा सगळा जो बाह्यांगाचा भाग आहे याच्याने साधू ठरतात ते अंतरंगाने. म्हणून तुकोबरायांनी या अभंगामध्ये बाह्यांगाने सांगितले, अंतरंगाची लक्षणं सांगितले. ज्या ज्या आणि व्यक्तींना ही अंतरंगाची लक्षणं कळली त्यांना साधू संत महात्मे कळले. विठ्ठल. आपण त्यावर नंतर बोलणार आहोत. तूर्त मला असं सांगायचं आहे की या जगामध्ये, संपूर्ण विश्वामध्ये जर आपण एक थोडा स्टडी केला तर आपल्या लक्षात येतं की देवाची भक्ती करणारे 4 प्रकारचे लोक आहेत. आलेले चतुर्विधा भजन्ते माम. 4 प्रकारचे भक्त मला येऊन भजतात. मग कोणते कोणते आहेत? तर नंबर 1 पामर, नंबर 2 विषयी, नंबर 3 जिज्ञासू आणि नंबर 4 मुक्त. विठ्ठल. याला आपल्या व्यावहारिक भाषेमध्ये आपण असं म्हणूया, पहिला जो वर्ग आहे तो अज्ञानात अज्ञानी आहे, दुसरा जो वर्ग आहे तो अज्ञानात ज्ञानी आहे, तिसरा जो वर्ग आहे तो ज्ञानात अज्ञानी आहे आणि चौथा जो वर्ग आहे तो ज्ञानात ज्ञानी आहे. हे 4 प्रकार आणि आपल्याला चांगल्या प्रकारे समजून घ्यायचे आहेत. हे 4 प्रकार म्हणजे असे आहेत की एका प्रकाराला 1 तास, तर 4 प्रकाराला 4 तास आणि कीर्तनाचे झाले एकूण 6 तास. चालेल का? जागरणाचं कीर्तन उद्या आहे, आज नाही आहे. पण तुमच्या माहितीसाठी सांगतो, आदरणीय भैयासाहेब इथं उपस्थित आहे म्हणून मला आवर्जून ही एक गोष्ट सांगितली पाहिजे म्हणून ती सांगतो आणि पुढे जातो. विठ्ठल. पुढे जातो. थोडं भजन करा. विठ्ठल.
प्रकार सांगितला तो म्हणजे पामर. पामर म्हणजे अज्ञानात अज्ञानी. इतकं अज्ञान आहे, इतकं अज्ञान आहे समाजामध्ये आजसुद्धा. आश्चर्य वाटतं. इतके विद्यापीठ झाले, इतका आणि ऑनलाईन अभ्यास सुरू झाला तरीसुद्धा समाजामध्ये अजून अज्ञान आहे. हो, खाण्याच्या बाबतीत अज्ञान आहे, पिण्याच्या बाबतीत अज्ञान आहे, पाहण्याच्या बाबतीत अज्ञान आहे, येण्या जाण्याच्या बाबतीत अज्ञान आहे. अज्ञानच अज्ञान. समाजामध्ये एक वर्ग असा आहे की तो अज्ञानी आहे. जे कळायला पाहिजे तेही त्याला कळत नाही. आता त्याला काय म्हणावं हेही मला कळत नाही. विठ्ठल अंगा मनासी रुचावे, एतुलेनी कृत्या कृत्य नाठवे, करणे याचे नावे, भलतेची करी. भलतच करतो. खाऊ नये ते खातो, पिऊ नये ते पितो, घेऊ नये ते घेतो, देऊ नये ते देतो, ऐकू नये ते ऐकतो. काय सांगावं. आमचे श्री गुरु बाबा सांगायचे, योग्य ते खावं का अयोग्य ते खावं. योग्य ते खावं. योग्य ते पाहावं का अयोग्य ते पाहावं. योग्य ते पाहावं. योग्यता पाहिली पाहिजे. पण आज समाजामध्ये एक वर्ग असा आहे त्यांना खाण्याचं अज्ञान. अजूनही आम्ही मांसाहारच घेतो. किती वेळा सांगायचं, नाही ऐकत लोक. हो, खाण्यामध्ये अज्ञान आहे, पिण्यामध्ये अज्ञान आहे, घेण्यामध्ये अज्ञान आहे, देण्यामध्ये अज्ञान आहे. अज्ञानच अज्ञान. जाऊ द्या. चरणे शेळीचे, धावणे वाऱ्याचे, जळणे आगीचे, भलते होते. असं काही आहे त्यांच्यामध्ये की त्यांनाच कळत नाही काय चाललंय. असा पहिला वर्ग म्हणजे पामर. तो अज्ञानात अज्ञानी. द्या सोडून, पुढे चला. विठ्ठल दुसरा नंबरचा वर्ग मी भक्तांचे प्रकार सांगतोय. पहिला प्रकार सांगितला पामर. दुसरा प्रकार आपण सांगतोय विषयी. हो, हा पहिल्यापेक्षा बरा आहे पण अजिबात खरा नाही. बरा आहे पण अजिबात खरा नाही. हा जो आहे हा विषयामध्ये गुंतला गेलेला आहे. हो, विषयी नावच त्याचं विषय. इतक्या विषयामध्ये गुंतला, इतका गुंतला की त्याला काढणं शक्य नाही. हो, संत ज्ञानोबारायांनी अतिशय सुंदर विवेचन केलेलं आहे आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये. माऊली ज्ञानोबाराय म्हणतात, विषय विषयाचा पडिपाडू, गोड परमार्थ लागे कडू, कडू विषय तो गोडू जीवासी झाला. विठ्ठला माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय या ओवीमधून सकल समाजाला सांगतात की बाबा हो, लोकांना गोड असलेला परमार्थ कडू लागतो आणि कडू असलेला संसार गोड लागतो. का घडलं असं तर ज्ञानोबारायांनी वेगवेगळे सिद्धांत सांगताना वेगवेगळे दृष्टांत दिले. या दृष्टांत देतात आणि सिद्धांतही सांगतात. काय दृष्टांत दिला तर त्यासाठी एक छोटीशी गोष्ट सांगतो, अगदी थोडक्यात, थोड्या शब्दामध्ये. काय झालं, एका गावाला एका आणि व्यक्तीकडे पाहुणे आले. व्याईबुवा म्हणा, जावाईबुवा म्हणा, कोणीतरी असे एक गृहस्थ त्यांच्या घरी आले. खेड्यापाड्यामध्ये अजून ही गोष्ट खूप चांगली आहे. पाहुणे मंडळी आले म्हणजे त्यांचा यथोचित आदर सत्कार केला जातो. जय री राम 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 राम, चला चला या या, जातात गप्पा गोष्टी. अरे बघितलं का, कोण आलं, बघ बघ बघ. पटकन घरची मंडळी आणि उत्साही असतात. हो चला चला, बसा बसा. चहा वगैरे ठेवला जातो आणि सगळं असं आटोपशीर होतं आणि लगेच सांगून देतात, बघा काय ते स्वयंपाकाचं बघा, आम्ही येतो. आता खेड्यागावाची गोष्ट. खेड्यागावात आलेले पाहुणे फिरायला जायचं म्हणजे काही चौपाटीवर जायचं का गार्डनला जायचं? नाही नाही, खेड्यापाड्यामध्ये म्हणजे काय, शेतावर जायचं. म्हटलं काय हरकत नाही. त्यांना सांगितलं, बघा व्याईबुवा आपण असं करू, आता थोडं स्वयंपाकाचं होतं आहे, आपण थोडं शेताकडे फिरून येऊ. म्हणजे चला ना, काय हरकत नाही. निघाले. दोघं शेतामध्ये गेलेले आहेत. शेतामध्ये गेल्यानंतर जे मालक असतात ते मालक त्या व्याईबुवांना आणि सगळी शेताची माहिती देत आहेत. बघा ही जादू आहे, बघा ही भक्ती आहे, बघा ही राशीटू आहे. म्हणजे आता लक्षात आलं असेल तुमच्या, मी कपाशीच्या जातो सांगतो बरं का. कपाशीच्या जाती आहेत या. भक्ती, जादू. काय कंपनीवाले इतके हुशार झाले,
लोकांना कसं बरोबर फिरवतील सांगता येत नाही. आता भक्तीचा आणि कपाशीचा काही संबंध आहे का? पण लावला त्यांनी जादू. ठीक आहे. तर अशा प्रकारे त्या सर्व शेतामधली त्यांनी माहिती दिली आणि सांगितलं, हे तो निम दिसतोय ना, या अंतून त्या अंतून आपणूस, म्हणजे इथून तर त्या निंबापर्यंत सगळी शेती आपलीच आहे. त्या पलीकडे 2 एकरचं एक तुकडं आहे, तो देत नाही, पण मी घेतल्याशिवाय तुम्हाला कसं काय माहिती? असंच आहे. आमचे बाबा म्हणायचे तेवढं तर त्याला राहू द्या, काही का होऊन जाय ना, पण मला घ्यायचंच आहे. इतका हावरटपणा माणसाच्या नादी आहे. मनुष्य हा घेण्यामागे इतका लागलाय तुम्हाला म्हणून काय सांगू, जाऊ द्या. अशा प्रकारे सगळी माहिती सांगितली आणि व्यायबांना दिलं, तुम्ही की नाही आता थोडं इथं बसा, आंब्याच्या झाडाखाली बसा, मी जरा जाऊन येतो, मी तिकडच्या शेतात जाऊन. म्हणले ठीक आहे, या तुम्ही जाऊन. बसल्यानंतर व्यायबा म्हणायला लागले, हो व्यायबांनी सांगितलं आपल्याला ही जादू आहे, ही भक्ती आहे, ही राशीटू आहे, ही अमुक आहे, ही ढमुक आहे. मग असं करू ना, आपण बसण्यापेक्षा थोडं फिरू आणि फिरल्यानंतर किती लाग आहे, किती कैऱ्या आहे, किती फुलं आहे बघून घेऊ. ते बी शेतकरीच होते ना. आणि त्याप्रमाणे ते फिरायला लागले. इकडे तिकडे कपाशी अशी उचलून बघायला लागले. हो वा वा, 80 कैऱ्या आहे हो, मोजून काढले त्यांनी महाराज. हो 80 कैऱ्या, हे 90 आहे. वा 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 वा, खूप आनंद झाला त्या व्यायभावांना. सगळं बघता ते आणि बांधावर आले आणि बांधावर चालता नजर चुकीने एका सर्पावर पाय पडला. जसा सर्पावर पाय पडला तसा सर्पाने दंश केला. जसा दंश केला तसे व्यायभा धाडकन खाली पडला. खेड्यामधला प्रसंग होता म्हणून आजूबाजूच्या शेतातले लोक पटापटा धावत आले. शहरामध्ये असं नाही. तुमच्या घरावर जरी दरोडा पडला तरी ते खिडकी उघडून पाहतात. आखो देखा हाल. विठ्ठल पटकन व्याहीबांना उचललं, गावामध्ये नेलं. आता खेडगाव होतं. पूर्वीचा दृष्टांत आहे, मंदिरामध्ये नेलं, हनुमंताच्या मंदिरात. पूर्वी असं काही झालं तर हनुमंताच्या मंदिरात नेत असत. आणि त्याप्रमाणे तिथं काही म्हातारी लोक पूर्वीची आणि त्या ठिकाणी बसलेली होती, वयोवृद्ध माणसं. ते म्हणले, अरे काय झालं म्हटले, काही नाही, पान लागलं बा. असं आहे का? अरे मग तू गुळ आण, तू मिरच्या आण, तू निंबाचा पाला आण. बघा अजून व्यायबाला माहीतच नाही. जे खरे घरमालक होते त्यांना माहीतच नाही. गावातलीच लोक, खेड्याची माणसं किती चांगली असतात याचं जिवंत उदाहरण. त्यांनीच आणलं, त्यांनीच गोळा केलं. कोणी गुळाचा खळा घ्यायला गेलं, कोणी निंबाचा पाला घ्यायला गेलं. झालं. जे तिथे बाबा होते वयोवृद्ध, ज्यांना माहिती होती, ते त्या बाबांजवळ बसले, व्याहीबांजवळ. व्याहीबांना सांगितलं, हो व्याहीबा जरा इकडे बघा. आता त्या व्याहीबांना सर्पाने दंश केल्यामुळे थोडं आणि त्यांना आणि गुंगी येत होती, विष होतं, त्यामुळे ते थोडं बघायचे, थोडं हे करायचे. त्याप्रमाणे तोपर्यंत व्याहीबा पोचले. अरे का असं कसं काय झालं, असं कसं काय झालं? हो म्हणे, आत्ताच झालं. बरं ठीक आहे, काय मग त्याप्रमाणे ते एक बाबा म्हणले, असं करा व्याहीबा, हे बघा जरा माझ्याकडे बघा, हे बघा हा निंबाचा पाला खा बरं तुम्ही. आणि त्याप्रमाणे तो निंबाचा पाला व्याहीबांच्या तोंडामध्ये घातला. आणि तोंडामध्ये घातल्याबरोबर विचारलं, ओ व्याहीबा, हा निंबाचा पाला कसा लागतो? ते म्हणले, गोड लागतो. बाप, निंबाचा पाला गोड लागतो, असं कसं काय? लगेच गुळाचा खळा घेतला. गुळाचा खळा व्याहीबांच्या तोंडात. ओ व्याहीबा, सांगा बरं हा गुळाचा खडा कसा लागतो? कडू. बाप, निंबाचा पाला गोड आणि गुळाचा खडा कडू. विठ्ठल कशामुळे घडलं असं? त्यांच्या शरीरामध्ये काय बदल झाला? तर त्यांच्या शरीरात एक रासायनिक बदल झाला. ज्या सर्पाने दंश केला होता त्याचं विष त्यांच्या सर्वांगामध्ये भिनलं गेलेलं होतं. त्यामुळे त्यांना गोड वस्तू कडू लागत होती आणि कडू वस्तू गोड लागत होती. व्याहीबांना हसून उपयोग नाही, आपलं बी तसंच चाललंय. माऊली सांगतात ना, विषय विषयाचा पडिपाडू, गोड परमार्थ लागे कडू, कडू विषय तो गोड जीवाशी. विठ्ठला
अनंत जन्माचे काम क्रोध लोभ मोह मद मत्सर हे षड्रूपी पुरी आणि रूपाचे सर्प यांनी आपल्याला दंश केलेला आहे. आणि म्हणून आपल्याला सुद्धा या सर्व विकारांचं जे विष आहे त्यामुळे चांगला गोड असलेला परमार्थ कडू लागतो आणि कडू असलेला संसार गोड लागतो. हा झाला विषयी. चला पुढे नंबर 3 तो म्हणजे जिज्ञासू. विठ्ठल पामर म्हणजे काय तुम्हाला सांगितलं, विषय म्हणजे काय तुम्हाला सांगितलं. आता आलो आपण 3 नंबरमध्ये. तिसरा जो प्रकार आहे तो म्हणजे जिज्ञासू. हा जो जिज्ञासू आहे याला सारखी तळमळ लागलेली आहे. हा काय म्हणतो, हा जो 3 नंबरचा भक्त आहे तो म्हणजे जिज्ञासू. याला सारखी तळमळ लागलेली आहे बरं का. काय मी उद्धार पावेन, काय कृपा करेल नारायण. का हो मला संत भेटतील का, का हो मला आईसाहेब भेटतील का, का हो मला माऊली भेटतील का, का हो मला आणि महाराज भेटतील का, अहो माझा उद्धार करतील का, माझ्यावर कृपा करतील का. अशी सारखी तळमळ लागलेली आहे. असं आहे, तळमळ हा गुण खूप चांगला आहे. आमचे श्री गुरु बाबा नेहमी सांगायचे माणसाच्या जीवनामध्ये तळमळ जरूर असावी. पण काय करावं, लोकांकडे तळमळ नसते, असते मळमळ. दुसऱ्याच्या घरी काही चांगलं झालं रे झालं की लगेच्या पोटात दुखतं. हां, कोणी 3 जी काय मोठी LED TV आहे, स्मार्ट TV आणली की हा घरात चिंतन करतो, कसं काय आणली, कसं काय आणली. आता पैसे देऊन आणली कसं काय आणली. TV आणली त्याने, स्मार्ट TV, कसं काय आणली, अरे कसं काय आणली होती, काय त्याने पैसे देऊन आणली. मग म्हणतात त्याच्या घरी 4 व्हीलर आली, मग आणली त्याने, तू कर काहीतरी, तुला पण आणता येईल ना. पण नाही, मळमळ. ही मळमळ नसावी, तळमळ असावी. या 3 नंबरच्या भक्तामध्ये तळमळ आहे. भेटी लागी पंढरीनाथा, जीवा लागली तळमळ व्यथा. अहो हे तर काहीच नाही. त्या आणि कन्हैयाच्या ज्या गवळणी होत्या त्यांना इतकी भगवंताची तळमळ लागली होती की त्या देवाला पुकारतात, कानया रे कानया रे कानया रे जग जेठी. हा जो 3 नंबरचा वर्ग आहे याला जिज्ञासा लागली, याला तळमळ लागलेली आहे, भगवंताच्या भेटीची आस लागलेली आहे. इथपर्यंत याचं ठीक आहे. पुढे चला. आता लास्ट अँड बेस्ट तो म्हणजे नंबर 4 तो म्हणजे मुक्त. मुक्त म्हणजे ज्ञानात ज्ञानी. हा जो 4 नंबरचा वर्ग आहे ना हा सगळ्यात शेवटचा आहे आणि सगळ्यात श्रेष्ठ आहे. हो, चौथ्याचे ठाई काहीच करणे नाही असा चौथा वर्ग आहे. पण याची गंमत अशी झालेली आहे की याचं काम संपून गेलेलं आहे आणि आयुष्य शिल्लक आहे. आपलं तसं नाही आहे, आपलं त्याच्या उलट आहे. आपलं काय आहे, आपलं आयुष्य संपून गेलेलं आहे पण कामाची यादी लांबलचक आहे. विठ्ठल तुम्ही एखाद्या वयोवृद्ध व्यक्तींकडे जा, त्यांना भेटा, त्यांना विचारा, बाबा जय री काय पिकलं पान आहे, राहिले काय आणि गेले काय. जाऊ द्या ना, आता कोरोनामध्ये किती चालले गेले, तुम्ही राहून गेले, भाग्य तुमचं, पिकलं पान आहे. त्या बाबाला असा राग येतो, ते म्हणतात तुझ्या घरचं खातो का. म्हणजे बाबांचं आयुष्य संपलेलं आपल्याला कळतंय. 80-90 वर्षाचे झाले, त्यांच्या गोऱ्या मसनात गेल्या, स्मशानात गेल्या, तरी पण ते काय म्हणतात मला जगायचं आहे. का म्हणून, तर एक व्यक्ती असाच हुशार होता, तो म्हणे बाबांना जगायचं कशासाठी हे जरा आपण चिकित्सक अभ्यास करू म्हणे. आणि तो त्या बाबांच्या मागेच लागतो आणि बाबांना जाऊन विचारतोच, म्हणे बाबा राग येऊ नका द्या, मला विचार आहे. म्हणले विचार ना बाबा, काही अडचण नाही, विचार. म्हणे तुम्ही असं रागवतायत, आम्ही जे म्हणतोय ते खरंच आहे, तुम्हाला त्रास होतो, तुम्हाला खूप अडचणी येतात, चालता येत नाही, बोलता येत नाही, खाता येत नाही, पिता येत नाही, मग पिकलं पान गेलं काय आणि राहिलं काय. अरे बाबा तू म्हणतो ते बरोबर आहे, मला पण जायची घाई झाली आहे, पण माझे काही कामं शिल्लक आहे म्हणून थांबलो आहे. हां, तुमचे काय कामं शिल्लक आहे असे तुला माहीत नाही, मग सांगा. अरे म्हणे माझी जी नातीची नात आहे ना
नात बी नाही, नातीची नात बायडी. त्या बायडीचं लग्न झालं रे झालं की मी जायला मोकळा आहे. आता बायडीच्या लग्नात बाबा काही करणार आहे का? व काही पंक्ती करणार आहेत का? काय नाही. पण बाबाला हौस, माझ्या बायडीचं लग्न झालं की मी जायला मोकळा आहे. बरं म्हणे. अजून दुसरं जे आहे म्हणले, तो माझा छोटा पिंट्या आहे ना, लहान मुलगा पिंट्या, त्याच्या त्या खालच्या तुकड्यामध्ये त्या शेतामध्ये ट्यूबवेलला पाणी लागलं की मी जायला मोकळा आहे. विठ्ठल म्हणजे आपलं असं झालंय, आपलं आयुष्य संपलेलं आहे पण कामाची यादी तयार आहे. यांचं असं नाही. हा जो 4था नंबरचा वर्ग तुम्हाला सांगतो मुक्त, यांचं कामच संपलेलं आहे. काम नाही, काम नाही, काम नाही, काम नाही, काम नाही. 4 नंबरचा वर्ग आहे हा म्हणजे ज्ञानात ज्ञानी. मुक्त म्हणजे रिकामा. काम नाही, काम नाही, झालो पाही रिकामा. रिकामा आहे. आता रिकामा वेगळा आणि रिकाम टेकळा वेगळा. आता रिकामा तुम्हाला नंतर सांगतो, पहिले रिकाम टेकळा सांगतो. विठ्ठल रिकामा हा प्रत्येक गावात शहरात आहे की नाही आहे मला माहीत नाही, पण रिकाम टेकडा हमखास आहे. हे जे रिकाम टेकडे आहेत ना, यांची वेळ ठरलेली आहे, यांचं स्थळ ठरलेलं आहे, यांचे विषय ठरलेले आहेत. ते आले त्या ठिकाणी, कोणत्याही गावामध्ये कोणत्याही ठिकाणी एका ठिकाणी बसतात आणि त्यांच्या चर्चा सुरू होतात. आता करीत का ना, काही हरकत नाही चर्चा करायला, काही आपलं दुमत नाही. मग चर्चा काहीतरी चांगल्या कराव्या ना, की आपल्या देशामध्ये स्वच्छता अभियान सुरू आहे, आपण आपल्या गल्लीपासून सुरू करूया. आपल्या देशामध्ये आपल्या राज्यामध्ये महात्मा गांधी तंटामुक्त अभियान सुरू आहे, आपण आपल्या गावातले तंटे मोडून टाकू, असं काही चर्चा करावी ना. नाही 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 नाही. ते रिकाम टेकडे घरच्या भाकरी खातात आणि दुसऱ्यांच्या चर्चा करतात. काय चर्चा करतात? अरे बाप रे बाप रे बाप, हे गाडी की नाही 2दा इकडून गेली म्हणे, मग ती 4दा जाईल. तुझं का पेट्रोल जळतंय? ती 4दा जाईल, तिचं पेट्रोल कोणाचं जळतंय बाबा? बरं झालं. मग म्हणे, अहो तुम्हाला माहिती आहे का, त्याच्यावर इतकं कर्ज झालं, इतकं कर्ज झालं, JDCCचं झालं, स्टेट बँकेचं झालं, देना बँकेचं झालं, पतपेढीचं झालं, फेटणार नाही फेटणार नाही फेटणार नाही. मग आमचे बाबा म्हणे तू फेडून टाक. विठ्ठला विठ्ठला. घरच्या भाकरी खायच्या आणि विनाकारण चर्चा करायची. त्या चर्चेला काही तथ्य, गावाला फायदा, त्यांना सुद्धा फायदा, पण ते लाईफ मेंबरच आहेत. भलतंच कठीण काम आहे. रिकाम टेकडे जाऊ द्या, त्याच्यात आपल्याला वेळ घालून मला तुम्हाला सांगायचं रिकामा. रिकामा कोण आहे? गीतेमध्ये वर्णन आलेलं आहे. निर्माण मोहाचित संग दोषा अध्यात्म द्वंद्वमुक्त सुख दुःख सैन्य गच्छन्ति मूढा पदम वयम तत्. या अविनाशी अशा परमात्म्याला भजणारा, विकारांच्या पलीकडे गेलेला, मोह माया ज्याच्यामध्ये निर्माणच झाले नाही, असा जो तो रिकामा, तो मुक्त, तो ज्ञानात ज्ञानी. विठ्ठल. मग तुम्हाला पामर म्हणजे काय सांगितलं, विषयी म्हणजे काय सांगितलं, जिज्ञासू म्हणजे काय सांगितलं आणि मुक्त म्हणजे काय सांगितलं. मग तुकोबाराय या अभंगामध्ये कुणाचं वर्णन करतात? तर तुकोबाराय या अभंगामध्ये हे चारींचं वर्णन करत नाही. का? तर पहिला आणि दुसरा वर्णना लायकीचा नाही. पामर आणि विषयी यांना वर्णनाची गरज नाही किंवा लायकीचे नाही. तिसरा जो आहे तो रस्त्यावर आहे, त्याची गाडी कुठे पंक्चर होईल सांगता येत, आणि चौथ्याला वर्णनाची गरज नाही. मग तुकोबाराय या अभंगात कुणाचं वर्णन करतात? तर या चारी भक्तांच्या पलीकडचा जो ज्ञानोत्तर ज्ञानी भक्त, त्या भक्ताच्या अंतरंगाचं पहिलं लक्षण तुकोबाराय पहिल्या चरणात सांगतात. भक्तायसे जाना वा वा. जे देही उदास भक्तायसे जाना जे देही उदास तुकोबाराय
पहिल्या चरणामध्ये संतांचं, भक्तांचं, महात्म्यांचं पहिलं अंतरंगाचं लक्षण वर्णन करतात. तुकोबाराय म्हणतात, मायबाप हो, सज्जन हो, हे आमचे भक्त, हे संत, हे महात्मे कसे असतात? तर ते म्हणतात, भक्त ऐसे जाना जे देही उदास. ओ, हे आमचे भक्त, संत, महात्मे या देहावर उदास राहतात. ओ, या देहाला ते आणि उदास वृत्तीने ठेवतात. त्याचं ममत्व, त्याचं आपलेपणा ते घेत नाही. हो, मग याच्याबद्दल अजून सविस्तर सांगायचं झालं तर असं वर्णन आहे, या देहाच्या बाबतीमध्ये 3 वृत्ती संभवतात. थोडं भजन करा. विठ्ठल देह हा 3 वृत्तींचा आहे. नंबर 1, देह हा प्रियवृत्तीचा विषय. नंबर 2, देह हा उपेक्षा वृत्तीचा विषय. आणि नंबर 3, देह हा द्वेष वृत्तीचा विषय. संत, महात्मे, भक्त या पलीकडे राहतात. तुम्ही आम्ही या देहाला या 3 वृत्तींमध्ये आणि बांधून ठेवलाय. काही लोकांना हा देह इतका प्रिय आहे, इतका प्रिय आहे, तुम्हाला काय सांगू. ओ, यामध्ये महिला मंडळ जास्त गुंतलेलं आहे बरं का. महिलांचं किंवा पुरुषांचं या देहावर इतकं प्रेम आहे. आपल्या खेड्यापाड्याचा विषय सोडून द्या, पण जे मोठमोठी शहरं आहेत, मल्टीनॅशनल सिटी, त्या सिटीमध्ये या देहावर इतकं प्रेम करणारे लोक आहेत, तुम्हाला म्हणून काय सांगू बाबा. ओ, खूप प्रेम करतात. एका दिवसामध्ये 4-4, 5-5 वेळा कपडे बदलवतात. दिवसामध्ये 2-2, 3-3 वेळा आणि सेविंग करतात. हो, हजामत करतात. ओ, इतकं देहावर प्रेम. या देहाला नटवण्यासाठी, थटवण्यासाठी, साज शृंगार करण्यासाठी शहरामध्ये स्पेशल ब्युटी पार्लरच आहेत. विठ्ठल या देहावर प्रेम करणारे लोक आहेत या जगामध्ये काही. त्यांचा देह हा प्रियवृत्तीचा विषय आहे. इतकं प्रेम करतात, इतकं प्रेम करतात की या देहासाठी सर्व वेळ वाया घालवतात. हो, मोठमोठ्या शहरामध्ये असे काही आणि वेगवेगळ्या प्रकारचे लोक दिसतात की तुमच्या आमच्यासारख्या ग्रामीण भागातील लोकांना बाईसाहेब कोण आहे आणि भाईसाहेब कोण आहे समजतच नाही. नाही कळत. सारखेच कपडे घालायला लागले ना आता. बाईसाहेब कोण आणि भाईसाहेब कोण नाही कळत. आपल्या ग्रामीण भागामध्ये चांगलं आहे, अजून आमच्या माता भगिनी पदरच घेतात. शहरामध्ये पदर कुठे गेला काय कळालाच मार्ग नाही. हो, अशी ही परिस्थिती आहे. देहावर प्रेम करणं. इतके ब्युटी पार्लर, इतके ब्युटी पार्लर की तुम्हाला काय सांगू. तिथं वेटिंग असते. तुम्ही बघा, एका लग्न कार्याला आम्ही गेलो आणि त्या ठिकाणी 2 तास झाले तरी अजून काही नवरदेव नवरी येईना. मी सहज विचारलं, म्हटलं काय हो, काय वेळ आहे. अहो म्हणे, आज आपल्या या ठिकाणी जी नवरी आहे ना, त्या नवरीचा ब्युटी पार्लरमध्ये 8वा नंबर वेटिंगला आहे म्हणे. 8वा नंबर म्हणजे ती वेटिंग संपल्यावर तिचा शृंगार होईल. तो शृंगार झाल्यावर मग ती इथे येईल आणि मग लग्न लागेल. विठ्ठल इतका शृंगार करतात महिला मंडळ, तुम्हाला काय सांगू. वास्तविक देवाने आपल्याला जो देह दिलाय, जे शरीर दिलंय, ते अतिशय सुंदर आहे. त्या सौंदर्याची तुलना दुसऱ्याशी करता येत नाही. का? ते ओरिजिनल आहे. ओरिजिनल इज अ ओरिजिनल अँड डुप्लिकेट इज अ डुप्लिकेट. ओरिजिनल इज अ नॉट डुप्लिकेट अँड डुप्लिकेट इज अ नॉट ओरिजिनल. विठ्ठला काय करावं, आम्हाला सवय झाली. आम्हाला वरून वेगवेगळे लेप लावायची सवय झालेली आहे. महिला मंडळ त्या ब्युटी पार्लरला जातात, वेगवेगळे लेप लावतात. लेपवर लेप, लेपवर लेप. अमुक कट, ढमुक कट, टमुक कट, सगळी कटकटच. काय म्हणून चाललंय. देह हा प्रियवृत्तीचा विषय. देहावर इतकं प्रेम करतात, इतकं प्रेम करतात. आमचे श्री गुरु नामदेव बाबा सांगायचे, वाजवीपेक्षा जास्त कोणतंही काम करू नये. असं आहे, मर्यादा सांभाळून काम केलं पाहिजे. पण काय करावं, लोक नको तितकं करतात. ह्या चूक होते. काय, चैन करावी पण आपण बेचैन होऊ इतकी करू नये. काही लोक इतके चैन करतात की स्वतःच बेचैन होतात. विठाला जिबूच्या घरी 10
बँड बाजे आहे, लग्न एकच आहे. आता जिबूचं साम्राज्य आहे, जिबूकडे समृद्धी आहे, जिबूनी 10 बँड बाजे लावले. याच्या 2 बिघ्यामध्ये कपाशी येत नाही तरी हा म्हणतो मी बी जिबू सारखेच 10 बँड बाजे. कशासाठी हट्ट करायचा, कशासाठी? पण नाही, आम्ही करणार. म्हणजे आम्हाला काय करावं हे अजूनही लक्षात येत नाही. देह हा प्रवृत्तीचा विषय आहे. आपल्याला जेवढी चैन करता येते तेवढी केली पाहिजे. नाहीतर काय होतं माहिती आहे का? एका दोहेकरांनी अतिशय सुंदर सांगितलं आहे, चलती तो ऐशी चलती घी की चिराग जलती. चलती तो ऐसी चलती घी की चिराग जलती, गिरती तो ऐसे गिरती घर घर फिरती लेकिन माचिस भी नहीं मिलती. साज शृंगार याच्यामध्ये पैसा दवडणं योग्य नाही. लग्न कार्य आपल्या पद्धतीने करा. कोरोना आम्हाला खूप सुंदर शिकून गेलाय. 50 लोकांमध्येच करा. विनाकारण वेगवेगळ्या लोकांना बोलावू नका. त्यांना वेळ नाही आहे आणि त्यांना आवड पण नाही आहे तुमची. तुम्ही उगीच छापता तिथं. दॅट इज रॉंग. कोरोनाने सुद्धा काही गोष्टी शिकवल्या आणि आपण शिकलं पाहिजे. दुर्दैव आहे ते, परंतु शिकलं पाहिजे. त्याच्यातून वाईटातून सुद्धा चांगलं घेण्याची आपण वृत्ती जोपासली पाहिजे. म्हणून देह हा प्रियवृत्तीचा विषय आहे. देहावर प्रेम किती करावं याचं काहीतरी आपल्याला कळलं पाहिजे. पुढे चला, देह हा उपेक्षा वृत्तीचा विषय आहे. काही लोक म्हणतात देवाने काय मला देह दिला, काही खरं नाही, काही देवाने बरोबर केलं नाही, असं नाही तसं नाही, उगीच उपेक्षा करतात, राग भरतात देवावर. अरे बाबा, तुझं भाग्य आहे की देवाने तुला चांगल्या अशा प्रकारचं आणि शरीर दिलेलं आहे. 2 हात 2 पाय, मस्तक दिलं आहे. तुला पाहिजे तसं काम करता रे, लात मारशील तिथं पाणी काढशील, पण धमक पाहिजे. धमकच नाही, उगीच रडतो देवाच्या नावाने. अरे बाबा, ज्याला 1 पाय नाही त्याला विचार एका पायाची किंमत किती आहे. ज्याला 1 हात नाही त्याला विचार एका हाताची किंमत किती आहे. ज्याला 1 डोळा नाही त्याला विचार एका डोळ्याची किंमत किती आहे. हे जे शरीर दिलं देवाने लाख मोलाचं दिलं आहे. फॉरेन कंट्रीच्या विविध शास्त्रज्ञांनी भाऊ या शरीराची किंमत काढली. फॉरेन कंट्रीच्या, आपल्या देशात नाही. सर्व तत्त्वज्ञ आणि शास्त्रज्ञ एकत्र बसले आणि या सगळ्या शरीराची गोळाबेरीज केली, कॅल्क्युलेशन. आपल्या नसा, आपले अवयव, आपले सगळे शरीर, या सर्वांची त्यांनी एक किंमत काढली. 8,500 करोड रुपये किंमत काढली. विठ्ठला एवढा लाख मोलाचा देह आपल्याला दिला, पण आपल्याला त्याची आणि कदर नाही, त्यात कळत नाही. पुढे चला, नंबर 3, देह हा द्वेषवृत्तीचा विषय. काही लोक इतका त्रागा करतात, या देहाबद्दल द्वेष करतात. मी आवर्जून या ठिकाणी आदरणीय भाईसाहेब आहेत आणि आमचे भाऊ पण आहेत, आदरणीय आमचे अण्णासाहेब आहेत, आदरणीय सरसुद्धा आहेत. मी मुद्दाम उल्लेख करेल की आज या देशामध्ये, आपल्या राज्यामध्ये सुद्धा देहाचा द्वेष करणाऱ्या लोकांची संख्या वाढत चालली आहे. दुर्दैव आहे. मी आपणास आवर्जून हात जोडून विनंती करेन की हो, लाख मोलाचं देह आपल्याला देवाने दिला, याची किंमत करता येत नाही आणि या देहाला एक द्वेष भावनेने, एक द्वेष वृत्तीने आपण आत्महत्या करतात. हे मोठं दुर्दैव आहे. मी हात जोडून विनंती करेल, माझे सर्व माता भगिनी काय जे असतील, तरुण विद्यार्थी, नवयुवक युवती कोणी असतील, कुणीही आत्महत्येचं कठोर असं पाऊल आयुष्यात कधीही उचलू नका. कितीही मोठी समस्या असू द्या, समस्या मोठी नाही आहे, तुम्ही समस्येपेक्षा मोठे आहेत. विठ्ठला आणि म्हणून या जगामध्ये अजून अशी समस्या निर्माण झाली नाही की त्याचं उत्तर नाही आहे. उत्तर आहे, प्रश्न आहे तर त्याचं उत्तर आहे. म्हणून खचू नका, मन छोटं करू नका आणि आत्महत्येचं पाऊल उचलू नका. कारण भारतीय संस्कृतीमध्ये आत्महत्या हे महान पातक सांगितलेलं आहे. आणि म्हणून आत्महत्या कदापि करू नका. कर्जाला कशासाठी घाबरायचं? अरे जेव्हा संधी होती तेव्हा चूक झाली ना, ती दुरुस्त करा. सरकार आपल्या पाठीशी आहे. सरकारवर किती कर्ज झालं, सरकार घाबरतं का? सरकार उलट तुम्हाला सबसिडी देतं का? नाही, माझी जनता चांगली झाली पाहिजे, माझ्या जनतेला आणि फायदा झाला पाहिजे. कर्जाचा विचार करू नका, उत्पन्न वाढवण्याचा विचार करा.
आता मला वाईट वाटतंय, आता जे अतिवृष्टी होते याच्यामध्ये माझ्या सर्व बळीराजांचं आणि खरोखरच दुःख असं झालेलं आहे की तोंडात आलेला घास हा जातो आहे, पण त्याला दुर्दैव आहे, त्याला काही इलाज नाही. शेतकऱ्याच्या पाजविलाज आणि हे पुजलेलं आहे, त्याला काही इलाज नाही. पण आम्ही सर्व त्यांना सहकार्य करू आणि त्यांचं दुःख कमी करू. म्हणून द्वेषवृत्तीचा विषय मनातून काढून नका. म्हणून आमचे संत भक्त महात्मे यांनी या देहाचा ना आणि प्रियवृत्ती ठेवली, ना उपेक्षावृत्ती ठेवली, ना द्वेषवृत्ती ठेवली. मग संत भक्त महात्मे कसे राहिले तर देहावर उदास राहिले. देह हा उदास वृत्तीने त्यांनी जगला. ओ भक्त ऐसे जाना जे देही उदास. पुढे काय केलं, गेले आशा पाश निवारोणी. संत भक्त महात्मे यांनी ज्या काही आशा होत्या त्या सगळ्या आशा संपून टाकल्या. तुमचं आमचं असं नाही, आपण मागच्या वर्षाचा 100 क्विंटल कापूस गोडाऊनमध्ये लावून ठेवतो का, आशा राहते म्हणून कपाशा राहतात. विठ्ठल. संत तुकोबाराय अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये संतांचं भक्तांचं महात्म्यांचं दुसरं अंतरंगाचं लक्षण वर्णन करतात. तुकोबाराय म्हणतात, मायबाप हो, सज्जन हो, आमचे जे संत आहेत ना, भक्त आहेत ना, महात्मे आहेत ना, त्यांचा विषय एक नारायण झालेला आहे. विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता. संतांच्या बाबतीत एक ऐकण्यासारखं आहे, अतिशय सुंदर वचन आहे बरं का. संत जगाशी बोलतात, विषय देव. संत मनाशी बोलतात, विषय देव. संत देवाशी बोलतात, विषय देव. आपलं तसं नाही. आपण जगाशी बोलतो, विषय संसार. आपण मनाशी बोलतो, विषय संसार. आपण देवाशी बोलतो, विषय संसार. विठ्ठल. अहो सोपं आहे. आपण सकाळी अगदी उठतो, फ्रेश होतो, चहा वगैरे घेतो आणि बाहेर जातो कुठेतरी गल्लीमध्ये जायला. गेल्यानंतर कुणीतरी भेटतं, राम 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 राम, जय रे जय रे, का हो काय चाललंय, काय नाही हो, तुमचंच बरं आहे हो, आमचं काही खरं नाही. हां, तुमचंच बरं आहे हो, आमचं काही खरं नाही. काहीतरी चांगलं विचारावं ना, की तुम्ही ज्ञानेश्वरीचं पारायण केलं का, आज नाटाचे अभंग म्हटले का, तुम्ही आदिशक्ती मोक्ताईंच्या दरबारात गेले होते का, काय सुंदर कीर्तन चाललेले आहेत तिथं, काय आनंद येतो आहे तिथल्या मंडळींना, 10-10 किलो आनंद एकाच टायमाला घेत आहेत. आणि काय तुम्ही असं काही बोलायला पाहिजे, पण नाही. ते काय म्हणतात, तुमचंच बरं आहे हो, आमचं काही खरं नाही. अहो तुमच्याकडे मस्तपैकी बिल्डिंग आहे, नाही हो, जाऊ द्या तिकडे, पडकी झाली ना, ध्यान सोडून. अहो असं काय करता, तुमच्याकडे 4 व्हीलर आहे, जाऊ द्या हो, खटारा झाली ना. अहो असं काय करता, तुम्हाला 4-5 मुलं आहेत, एक डॉक्टर आहे, एक वकील आहे, एक इंजिनियर आहे, एक प्राध्यापक आहे, एक अमुक आहे, किती सुंदर चाललंय. नाही हो, द्या सोडून, ऐकत नाही ना. विठ्ठला. म्हणजे जगाशी बोलतो, विषय संसार. संसारापलीकडे आपल्याला दुसरं बोलता येत. पुढे चला. नंबर 2, मनाशी बोलतो. काय बोलतो, एखादा शेतकरी शेतातून दिवसभर थकून आलेला आहे, संध्याकाळची वेळ आहे आणि लाईट गेलेली आहे, बाहेर बाज टाकलेली आहे, म्हणजे खाट टाकलेली आहे, त्याच्यावर बसलेला आहे, बसता बसता पहुडलेला आहे. पहुडता त्याला असा काही विचार यायला पाहिजे ना, किंवा काहीतरी आरती म्हणू, एखादी अभंग म्हणू, किंवा काहीतरी श्लोक म्हणू, असं काही ठरवावं ना. पण नाही, ते काही मनात येत नाही. झोपल्या काय विचार करतो, खालच्या तुकड्यामध्ये काही नाही 20 बाया लागतील आणि त्या वरच्या तुकड्यामध्ये पुरा मेज घ्यावा लागेल. कपाशी वेचायला सांगतोय मी. आणि त्या ठिकाणी इतके मजूर जर नेले तर ती कपाशी जमा करण्यासाठी आणि घरी आणण्यासाठी ट्रॅक्टरच पाहिजे. बैलगाडीने कापूस आणता येणार, मग ट्रॅक्टरचा ड्रायव्हर कुठे, उठला न चालला न काय. म्हणजे तुमचं आमचं असं आहे की आपण एकांतात आहोत, एकटे आहोत, तरी आम्हाला देव आठवत. मनामध्ये बोलतोय, पण मनामध्ये सुद्धा आणि शेताचं चिंतन चालतं. पुढे चला. आपण देवाशी बोलतो,
देवाशी बोलतो तरी आपला काय असतो विषय संसार. सांगतो तुम्हाला, थोडं भजन करा. विठ्ठला असं आहे. वेळ कमी आहे पण आपल्याला थोड्या वेळात आणि वेळ पूर्ण करायचा आहे. आपल्या आदिशक्ती मुक्ताईंच्या दरबारामधून सुद्धा पंढरीची वारी जात असते. आदरणीय भैयासाहेबसुद्धा स्वतः असतात आणि त्यांच्या पंढरपूरच्या मठामध्ये आम्ही आवर्जून दर्शनाला जात असतो. परंतु भाऊंची भेट होत नाही आमची. तिथले दादा ते आम्हाला नेहमी भेटतात, आम्ही ओळखही देतो. आणि आदरणीय दादा म्हणजे भाऊ जे होते त्यांचाही आमचा परिचय होताच. तर त्या दृष्टिकोनातून पंढरीची वारी इथून जात असते. तशी आमच्या सुकेश्वरूनही पंढरपूरची वारी जात असते. गुरुनामगुरू नामदेव बाबा यांनी 1975 पासून आणि दिंडी परंपरा सुरू केली. त्या दिंडीमध्ये आणि जे लोक जातात ते परत घरी येतात आणि घरी आल्यावर चर्चा करतात. हो काय वारीचा आनंद सांगावं, काय सांगावं तुम्हाला, काय आनंद. लोक घर विसरून जातात. हो असं का जिबू, असं का तात्या, हा ना आप्पा तुम्ही एकदा येऊन पहा ना. मग तो आप्पा ते घरचे लोक असं आहे का, मग असं करू पुढच्या वर्षी नक्की येऊ आम्ही, काय अडचण नाही. ठीक आहे, आपल्याला वेळ कमी आहे, लगेच पुढचं वर्ष येतं. हे आप्पा तात्या जे काही असतात ते सर्व विचार करतात. चला म्हणे यंदा काय काहून जाय ना, पंढरपूरला जायचं म्हणजे जायचं. आणि मग काय सर्वजण निघाली दिंडी. ज्ञानोबा तुकाराम चालली ना दिंडी. अशी दिंडी निघाली. काय आनंद सांगू तुम्हाला. जे जुने वारकरी असतात त्यांना सगळं माहिती असतं आणि जे नवे वारकरी असतात ते विचारतच राहतात. आता काय आहे, आता काय, आता पोहे, आता काय आहे, आता सरबत आहे, आता काय आहे, बिस्किट आहे, आता काय आहे, चाय. वा मजा आहे. मग तर आनंद होतो. मग दुपारची वेळ येते. दुपारी जेवणाचं आणि तिथं थांबा असतो. लगेच चोपदार निघतो. चोपदार जोरात शिट्टी मारतो. ए चला वारकऱ्यांनो ढाल तलवार काढा. ते जुने राहतात ते पटापटापटा ताट आणि तांब्या काढतात. हे नवे जे राहतात ते टकमक पाहतात. मग ते जिबू ढाल तलवार आणि नि म्हणी अरे नाही काय तुला थैली माय ना द्याक ना काढ ना ताट आणि वाटी. हा त्याला म्हणतं का ढाल तलवार. हा मग लगेच ढाल तलवार काढली जाते. हे पंक्ती बसता. हे ते तिथले वारकरी तिथले लोक असे प्रेमाने वाढतात तुम्हाला काय सांगू. हे पटापटापटा एक भाकरी ठेवतात डायरेक्ट. हा घरी चतकोर खाणारा हा विचारच करतो एक भाकर पाहून. मग एक भाकरी वाढली जाते. लगेच जे जुने वारकरी येतात पट्टा काला मोडतात. हा गंमतच पाहतो. लगेच केला काला तयार. आणि मग ते पटकन आमटी आणतात. आमटी वाढतात आणि मग त्यांची गाडी सुरू होत नाही तेव्हा अशी याची गाडी सुरू होत जाते. कारण दिवसभर पायी चाललेला असतो, थकलेला असतो, भूक लागलेली असते. स्वाद पाहत नाही काही पाहत नाही. एका रे दोना रे हाना रे आणि चालू द्या रे. बस जेवण झालं मस्त निवांत छानपैकी. आणि तिथेच दगड पाहतो इकडे तिकडे उस्त्याला. लगेच तिथे कलंटतो आणि तिथेच झोपायला लागून जातो. घरी गोळ्या घेऊन झोप लागत नाही. आणि तिथं एकच भाकरी खातो आरामशीर झोपतो. परत 2 वाजता चोपदार येतो काठी टोच. ओ उठा वारकरी चला असं करतो. हां मग मस्त झोप लागली, चला आता पुढे झोपा. आणि त्याप्रमाणे असं करत करत ते निघतात. खूप आनंद येतो. पंढरपूरला पोहोचतात. आपल्याला वेळ कमी आहे म्हणून सांगतो. चंद्रभागेचं स्नान, पुंडलिकरायाचं दर्शन, भगवंताच्या रावडामध्ये गणरायांच्या आणि दर्शनाच्या नंतर ते अगदी जवळचा गाभारा येतो तिथं पोहोचतात. आणि तिथे पोहोचल्यानंतर हे जे सगळे वारकरी जमा झालेले असतात वेगवेगळे ते आणि गावाहून हाफ तिकीटमध्ये आलेले हाफ वारकरी ते हे मिक्सिंग होऊन जातात. आणि मिक्सिंग झाल्यानंतर हा जो आप्पा राहतो या आप्पाला गावातला एक दुसरा मनुष्य जो ताथ्या असतो तो दिसतो. आणि त्या रांकेतच त्या बारीमधूनच तो ताथ्या हरी तो आप्पा जय रे तो अशी खून करतो. आप्पा तात्याला विचारतो काय. मग ते दोघांना आनंद झाला. दोघी जवळ येतात. काहीतरी ढकलून इकडून तिकडून जवळ येत. काय पाणी मिनी काय म्हणस. हां मग तो तात्या आप्पाला सांगतो पाणीनं शेततोळा नाही. ओ बापरे मी तर 7 डबाला येले. 7 डबे मी
आणि सरकी लावून आलेलो आहे, पाणीचं शितोळा नाही. नाही ना, मग का खोटं बोलसू, मंदिर माय मी तर बिलकुल शितोळा नाही. ओ बाप, त्याच्या मेमरीत ते फिट झालं. पाण्याचा शितोळा, बस तशीच गर्दीमध्ये गर्दी, त्याचा नंबर देवाजवळ. पांडुरंगाच्या आणि पावलावर तो मस्तक ठेवतो, पक्के पाय धरतो आणि देवाला सांगतो, देवा असा पडजो कनी 4 मुंड्या चित. म्हणजे मी घरी गेल्यावर अशा प्रकारे तो देवाला काय मागणं मागतो की मी घरी गेल्यावर पाऊस पडू दे. माझा दृष्टांत असा आहे, आम्ही देवाला भेटतो पण विषय संसार. विठ्ठला संतांचं तसं नाही. संत हे जगाशी बोलतात, विषय देव. आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विन जीवा सुख नोहे. अरे बाबांनो, आपला तो देव आहे ना, तो करून घ्या म्हणजे तुम्हाला सुख प्राप्त होईल. जगाशी बोलतात संत, जगाशी बोलतात, विषय देव. संत मनाशी बोलतात, विषय देव. म्हणा सज्जना भक्ती पंथी जावे तरी श्रीहरी पावे जेते. या मनाला शिकवतात, ए मना, अरे इकडे चल बाबा, इकडे तुझं कल्याण आहे, इकडे नको जाऊ. संत हे देवाशी बोलतात, बहु आवडसी जीवापासून. देवा तुम्ही आम्हाला किती आवडतात, तर मनापासून हृदयापासून आवडतात. संत हे जगाशी बोलतात, विषय देव. संत मनाशी बोलतात, विषय देव. संत देवाशी बोलतात, विषय देव. विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण. संत महात्मे यांचा एकच विषय झालाय, तो म्हणजे भगवान. दिनरजनी हाची धंदा, गोविंदाचे पवाडे. ओ संतांना देवच आवडतो, मग पुढे काय, नावडे जनधन माता पिता. आजच्या तरुण पिढीला हे प्रमाण जास्त आवडतं. बरेच तरुण पिढीतले काही नवखे आणि तरुण काय म्हणतात, अहो तुकाराम महाराजांनीच सांगितलं म्हणून आम्हाला माता पिता आवडत नाही म्हणे, आणि म्हणून आम्ही श्राद्ध करत नाही म्हणे. वा रे पठ्ठ्या, नावडे जनधन माता पिता याचा अर्थ तसा नाही आहे की आईवडील आवडत नाही. अहो तुकोबारायांनी असं सांगितलंय की भक्ती परमार्थाला जे आड येतात, मग जन असेल, धन असेल किंवा माता पिता असतील, ते मला आवडत नाही, असं तुकोबारा हे संतांचं अंतरंग लक्षण सांगतात. मग तुम्ही म्हणाल देवाचाच विषय त्यांचा झालेला आहे, मग त्यांचे संकट कोण निवारतात, तर अभंगाच्या 3ऱ्या चरणात संत तुकोबाराय अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये संतांचं 3रं अंतरंगाचं लक्षण वर्णन करतात. तुकोबाराय म्हणतात, अहो मायबाप हो, सज्जन हो, आमचे जे संत आहेत ना, भक्त आहेत ना, महात्मे आहेत ना, त्यांचं 3रं अंतरंगाचं लक्षण म्हणजे त्यांच्या मागे पुढे भगवान राहतात. निर्वाणी गोविंद असे मागे पुढे, काहीच साकडे पडोने दी, मागे पुढे उभा राहे सांभाळीत आलिया आघात. आमच्या भक्ताला, संताला, महात्म्याला कोणतंही संकट येत नाही, कोणतंही कोडं पडत नाही, कोणतंही साकडं येत नाही. का, तर त्याच्या मागे पुढे भगवान आहे. हो, मग किती का मोठं साकडं असे ना, किती का मोठं संकट असे ना, फक्त आपल्याला विश्वास पाहिजे, आपल्याला आत्मविश्वास पाहिजे. अशा प्रकारे संत भक्त महात्मे हे जीवनामध्ये आणि अंतरंगाच्या लक्षणांनी जगले आणि समाजाला अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारचं आदर्श उदाहरण दिलं. मग तुम्ही म्हणाल, अहो तुमच्या आणि भक्तांच्या, संतांच्या मागे पुढे देव राहतात, मग अजून त्यांचं काय कार्य आहे, तर तुकोबाराय म्हणतात, आमच्या या भक्तांचं, संतांचं, महात्म्यांचं जे सत्य कार्य आहे त्याला तुम्ही सहकार्य करा. हे गोष्ट शेवटच्या चरणात. तुका म्हणे सत्य कर्म व्हावे साया, तुका म्हणे सत्य कर्म कुमाई कुमार कुमार विठोबार कुमार 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 विठोबार कुमार
विठोबा रखुमाई 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 पुंडलिक वरदारी विठ्ठल तुका विठोबा रखुमाई हरिनाथ भगवान विठोबा रखुमाई आदिशक्ती मुक्ता विठोबा रखुमाई भोलानाथ हरी डोनार महाराज रखुमाई विठोबा रखुमाई भक्त ऐसे जाणा जे देही उदास गेले आशा पाश निवारुणी विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता. अभंगावर सांगण्यासारखा बराचसा विषय असला तरी वेळेच्या आत सेवा संपवणं अगत्याचं आहे. यावरची एक शंका सांगायची आणि सेवेला पूर्णविराम द्यायचा. संत तुकोबारायांनी शेकडो वर्षापूर्वी ही संतांची अंतरंगाची लक्षणं सांगितली. या बाबतीत काही अतिशय तज्ज्ञ व्यक्ती शंका घेतील किंवा तुकोबारायांनी का म्हणून एवढी अंतरंगाची लक्षणं सांगितली, आम्हाला का लक्षात येणार नाही का संत कसे आहेत, भक्त कसे आहेत, महात्मे कसे आहेत. तर तुकोबारायांना हे माहिती होतं की पुढे जो काळ येणार आहे त्या काळामध्ये आणि बदल होणार आहे. संत कोणते आणि असंत कोणते याचा परिचय करणं समाजाला कठीण जाणार आहे. म्हणून शेकडो वर्षापूर्वी तुकोबारायांनी अशा प्रकारची आणि अंतरंग लक्षणाची वर्णनं केलेली आहे. उदाहरणार्थ द्यायचं झालं तर गुरुनाम गुरु आमचे आजे गुरुजी आणि रामदास बाबा वरसाडेकर यांनी असं सांगितलं की जगामध्ये ज्या चलनी नोटा असतात त्या चलनी नोटांच्या नकली नोटा निघत असतात आणि त्याप्रमाणेच समाजामध्ये जे काही संत अवताराला येत असतात त्या संतांबरोबर काही असंतही निर्माण होत असतात. आणि त्यावेळेला सर्वसामान्य माणसांना, भाविक भक्तांना, भोळ्या लोकांना खरा संत कोणता हे ओळखता यावं, याचा परिचय व्हावा म्हणून तुकोबारायांनी ही अंतरंगाची लक्षणं सांगितली. उदाहरणार्थ मध्यंतरी आपल्याकडे 500च्या 1000च्या नोटा निघाल्या होत्या. तर काही दिवसानंतर त्या 500 नोटांच्या नकली नोटा निघाल्या आणि नकली नोटा निघाल्यानंतर मग सरकारने असं जाहीर केलं की अशी आणि निकष त्या नोटेमध्ये असतील तर ती खरी समजायची. आणि त्यामुळे बरेच लोक त्याच्यातले निकष कळो का नको कळो 500ची नोट घेतली की अशी बघायचा, हा खरी आहे. म्हणजे त्याच्यात चांदीचा तार आहे का, महात्मा गांधी कुठे आहे, हे निकष सगळे सरकारने सांगितले होते. म्हणजे चलनी नोटांच्या नकली नोटा निघतात त्याप्रमाणेच काही असंत समाजामध्ये निर्माण होतात. आणि म्हणून त्यांची अंतरंगाची लक्षणं तुम्ही लक्षात ठेवली तर तुमची फसगत होणार नाही. कारण असं आहे, आमचे आणि दादासाहेब श्री गुरु नामदेव बाबा नेहमी सांगायचे, झुटे का बाजार तेज है. जे खोटं आहे ना ते समाजात लवकर उठतं. जे लोकांना आणि वेगळ्या पद्धतीनं सांगतात चलो चलो चल 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 चल, लगेच लोक गर्दी करतात आणि गर्दी करतात आणि त्यांच्या मागे लागतात आणि त्यांच्या चुकीच्या गोष्टींना फसतात आणि त्यामुळे त्रास होतो. म्हणून संतांनी ही सोय करून दिली की बाबा हो, माझ्या सर्व भाविक भक्तांची आणि गैरसोय व्हायला नको, त्यांना खरा संत कोण आहे हे ओळखता यायला पाहिजे. आणि म्हणून या सर्व संत भक्त महात्म्यांमध्ये ही अंतरंगाची लक्षणं आहेत. ही तुम्ही बघा. जे खरे संत आहेत ते देहावर उदास असतात, ते आशापाशेच्या पलीकडे गेलेले आहेत. त्यांचा विषय एक भगवान झालेला आहे. त्यांना जनही आवडत नाही, त्यांना धनही आवडत नाही आणि परमार्थाला आळ येणारे माता पिताही आवडत नाही. नव्हे त्यांच्या मागे पुढे सदैव भगवान असतात. त्यामुळे कोणतंही संकट त्यांना लागत नाही आणि ते सदैव सत्य कर्म करत असतात. असे जे संत भक्त महात्मे त्यांचंच भजन करा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर